लग्नाआधी आईने एक काम सांगितलं तर तोंड वाकडं करणारी मी आज इतकं मल्टीटास्किंग कसं काय जमत आहे, कधी कधी स्वतःच नवल वाटतं. उद्या होळी आहे आणि सण असला की अर्धी तयारी मी आधीच करून ठेवते, कारण शेड्यूलमुळे वेळेवर ते पॉसिबल होत नाही. सकाळी उठले आणि हा साईचा डबा पूर्ण भरला होता आणि उद्या तूपही लागणार होतं, म्हणून आधी तो फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला. नंतर आज सकाळच्या जेवणाची तयारी, वरण भाताचं कुकर लावून कणिक मळून भाजी करून घेतली. आणि होळीला पुरणपोळी बनवणे ही परंपराच आहे आणि मीही ते फॉलो करते, कारण लहानपणापासून घरी होळीला पुरणपोळीच बनताना पाहिजे. मग सोबतच पुरणाची डाळ पण कुकरला लावली, डाळ होईपर्यंत पोळ्या करून घेतल्या आणि साईड बाय साईड मसालेही काढून घेतले. तोपर्यंत ती साय पण मस्त नॉर्मल टेम्परेचरला आली होती. मग छान लोणी काढला आणि तूप तापवायला ठेवलं. हा कुकरही थंड झाला. डाळ मिक्सरमधून फिरून छान पुरण बनवायला घेतलं. लग्नाआधी एक काम न करणारी मी आज सगळे सण उत्साहाने साजरी करते आणि तेही शर्विलला घेऊन. कदाचित लहानपणापासून आईला बघून शिकलेले संस्कारच असतील. तिच्या पावलावर पाऊल कधी टाकायला लागले ना कळालं पण नाही. खरं सांगायचं तर हे सगळं करताना कंटाळा पण येत नाही आणि नाही केलं तर कुठेतरी चुकल्यासारखंही वाटतं. आणि वाटतं आपण आई व्हर्जन 2.2 कधी झालो समजलंच नाही. आपल्या आईसारखा संसार आपल्यालाही हळूहळू थोडा थोडा जमतोय. मनात एक वेगळंच सुख आणि हलकंसं समाधान येतं. आणि कदाचित हेच माझं आईपण असेल, स्वतः बदलता बदलता घर घडवण्याचा.